नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं लोणच्याचं तुम्ही भाजी म्हणू शकता, तर लग्नाच्या पंगतीत वगैरे अशा पद्धतीचं हे लोणच्याचं भाजी, हे आंब्याचं भाजी वगैरे करत असतात। तर तेच आपण इथं आज बघणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये खूप सारं असं तेल घ्यायचं आहे। साधारण एक पाव वाटी एवढं मी इथं तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये साधारण एक अर्धा चमचा मी इथं मेथी दाणे आहेत तो घालून घेतलेला आहे। सोबतच थोडंसं जिरा घालायचा आहे। त्याचबरोबर थोडंसं कलोंजी आहे तो घालून घ्यायचा आहे। तर एकदा सगळं छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आणि त्यानंतर साधारण एक 2 मोठे कांदे आहेत तो असं बारीक कट करून घेतलेला आहे, तर तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे। आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये हळद घालून घ्यायचं। हळद आहे तो कलरसाठी थोडंसं जास्त घातलं तरीही चालेल। त्यानंतर मी इथं 2 छोटे कैऱ्या आहेत तो अशा पद्धतीने मोठे फोडी त्याच्या इथं करून घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं मोठे किंवा छोटे किंवा उभे कट केलात तरीही चालेल। तर तेलामध्ये घालून साधारण 2 मिनटं परतवून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यावरती ताट झाकायचं। साधारण हे मऊ होईपर्यंत साधारण एक 7 ते 8 मिनटासाठी हे आपल्याला असंच कैरी आहे तो शिजवून घ्यायचा आहे। तर बघू शकता हे कैरीचा कलर आहे तो बदलत आहे, म्हणजे छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मध्ये 3-4 मिनटं झाल्यावर मी एकदा छान असं त्याला हलवून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे कैरी आहे तो छान शिजलेला आहे। तर ह्याच्यामध्ये मी इथं एक असं तमालपत्र आहे तो कट करून घातलेला आहे, त्यामुळे खूप छान असं कैरीची भाजी आहे लागणार आहे। चवीपुरतं ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। तर सगळं एकदा छान मिक्स करायचं। तर ह्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे काही पदार्थ नाही घालायचं आहे। तर कैरीचा कलर बघू शकता छान असं दिसत आहेत आणि हळद घातल्यामुळे खूपच छान दिसत आहे। ताट झाकून आणखीन एक 3 ते 4 मिनटं असंच परतवून घ्यायचं आहे। ही कैरीची भाजी करण्यासाठी आपल्याला तेल आहे तो थोडंसं जास्त लागतो। त्यानंतर मी इथं साधारण 1 मोठा चमचा एवढं धनिया आहे तो असं मोठं दाटसर असं मिक्सरमध्येच वाटून घेतलेला आहे, तर तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे। खूप असं बारीक नाही करायचं, त्याचे मी इथं असं मोठे दाटसर वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथं कैरीचा लोणचा मसाला आहे तर तो ह्याच्यामध्ये घातलेला आहे। तुम्ही इथं तर मी सुद्धा इथं लाल तिखट आहे तो घातलेला आहे तिखटासाठी। तर तुम्ही तिखटाचं प्रमाण आहे तो कमी जास्त करू शकता। तर सगळं घालून एकदा छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मी इथं गूळ आहे तो घालून घेतलेला आहे। तर गुळामुळे छान असं हे आंबट आणि गोड असं ह्याचं चव आहे तो येणार आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं साधारण एक पाव वाटी एवढं पाणी घालायचं। सगळे एकदा छान मिक्स करायचं आहे। पाणी आहे तो खूप जास्त नाही घालायचं, साधारण पाव वाटी पाणी घातलं, सगळं एकदम छान मिक्स केलं। तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी इथं पिठी साखर आहे तो घालून घेतलेला आहे। पिठी साखर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत ताट झाकून साधारण एक 3 ते 4 मिनटासाठी असंच आपल्याला हे कैरी आहे तो शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपल्या इथं कैरीची भाजीचा कलर आहे तो खूप छान दिसत आहे। आपण ह्याच्यामध्ये तेल आणि लोणच्याचं मसाला वापरल्यामुळे हे खूप छान असं याचा कलर आहे तो दिसत आहे। तर आणि कैरीसुद्धा छान असं मऊसूत असं शिजलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा। ह्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेला आहे। तर आता आपण इथं गॅस आहे तो बंद करूया आणि हे का वाटीमध्ये हे आपल्याला कैरीची भाजी आहे तो काढून घ्यायचा आहे। तुम्ही याला कैरीचं लोणचं किंवा कैरीची भाजीसुद्धा म्हणू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।